3. तर आज मी माझ्या नानीकडे आलेले आहे, माझ्या आजीकडं, माझी फेवरेट माझी अक्का. तर अशी माझी छान 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 माझी नानी आहे. तर तुम्ही बघू शकता तिने बघा किती सुंदर वाती केलेली आहे आणि मला देण्यासाठी ह्या वाती केलेल्या आहेत. किती छान तिने पॅकिंग केलेली आहे बघू शकता. आणि जवळून तुम्हाला दाखवते मी, बघा किती छान वात केलेली आहे. हे पॅकेट उघडून दाखवते तुम्हाला. या वयात सुद्धा तिने इतक्या छान वाती केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि अक्का तुझं आता वय किती आहे बरं? 1 मिनिट. हां, तुम्ही जर तिचं वय गेस करत असाल तर चुकीचं ठराल बरं का. तर अक्का सांग बरं तुझं वय किती आहे? 85 म्हणजे 85. वाटते का ही आमची एवढी म्हातारी आहे म्हणून? आणि बघा या वयात सुद्धा तिचे केस काळे आहेत. तू डाय वगैरे लावते का काही? कधीच डाय लावले नाही. तर माझ्या आजीचं वैशिष्ट्य हे आहे की तिने आतापर्यंत डाय लावलेलं नाहीये आणि केस हे ओरिजिनली तिचे काळे आहेत. आता तू इकडे बघ ना, लास्टिक आहे, कॅमेराकडे बघ ना. सगळ्यांना कर असं कर छानपैकी. हॅलो कर म्हणा. हॅलो नमस्कार कर सगळ्यांना. तर ही माझी आजी अशी गोड माझी आजी. तर माझ्या आजीचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ती इतक्या सुंदर सुंदर अशा वाती करते बघा. आणि आता कोणता महिना आहे का? कोणता महिना आलेला आहे? हां, अधिकाचा महिना आला. तर बघा अधिकाच्या महिन्यासाठी ती छान मला अशा वाती करून दिलेल्या आहेत. आणि हो दाखवते, ती दुसरी पण दाखवते. कोणती? ही दाखवली ना. हां, आणि बघा कापूस किती छान तिने पिंजून ठेवलेला आहे, मस्तपैकी हाताने तिने केलेला आहे छान. आणि बघा सगळीकडे तुम्हाला तिचं सामान दिसेल. ह्या बॅग मध्ये सुद्धा काय आहे? या बॅग मध्ये सुद्धा तिचं तेच सामान आहे सगळं. वाव. तर बॅग मध्ये मला एक खूप छान गोष्ट सापडलेली आहे. तिच्या नातींचे फोटो. तर बघा किती सुंदर फोटो असं बॅग मध्ये ठेवते ती. वाव किती छान फोटो ठेवलाय ना ग तू. तर खूप काही खजाना तिच्या बॅग मध्ये आहे. आमचा फोटो काही तिने ठेवलेला नाही. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. तर माझी आजी आता सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे या वयामध्ये. आता पण तू योगाला जाते का ग सकाळी? किती वाजता योगाला जाते? 5 वाजता सकाळी ती योगाला जाते. आणि दिवसभर तिचे ग्रुप 3. तर आज पण माझी आजी ह्या वयात सुद्धा योगा करते. तर तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जे मी नेहमी योगा करत असते ना, तर माझ्या ह्या क्यूट स्वीट माझ्या आजीकडूनच मी इन्स्पायर झालेले आहे. तर सकाळी किती वेळा योगाला जातेस ग तू? 5 वाजता सकाळी बघा योगाला जाते ती. आणि तिच्या खूप इथं खूप अशा ढेकभर डझनच्या वरती मैत्रिणी आहेत का ग तुला? खूप ग्रुप आहेत तिचे. आणि भजन मंडळी पण आहे का? हां, तर भजनाला जाती, BC ग्रुपला जाती. आणि तुम्हाला सांगते इतके छान छान तिचे ग्रुप्स आहेत की आपण सुद्धा एन्जॉय नाही करत तेवढी छान माझी आजी एन्जॉय करते. छानपैकी कॅप घालती, मास्क लावती, डान्स करते. बरोबर आहे की नाही ग? तर माझ्या आजीकडून खूप काही असं शिकण्यासारखं आहे की ह्या वयात सुद्धा ती खूप छान एन्जॉय करते. आणि आमच्या सगळ्या नातींसाठी आम्ही जवळपास 5-6 नाती आहोत. आणि तिला किती मुली आहेत ग तुला? 5 मुली आहेत तिला. तर 5 मुलींना, 5 मुलींच्या मुलींना, सुनांना, सगळ्यांना इतक्या छान वाती करून ती पाठवत राहते. आणि खरंच आम्हाला इतकं अभिमान वाटतं ना की ह्या वयात सुद्धा ती सुद्धा. तर अक्का तुला किती मुली आहेत ग? 5 मुली 1 मुलगा. हा, तर इतका मोठा तिचा संसार आहे. आणि सगळ्यांना मुलींना सुद्धा ती सगळ्यांना एवढ्या छान वाती पाठवती. मुलींच्या मुलींना सुद्धा आणि सुनांना सुद्धा. बरोबर आहे. मला माझ्या आजीवर खूप अभिमान आहे की ह्या वयात सुद्धा ती स्वतःला खूप बिझी ठेवती. इतकं सुंदर मी तिला काम लावून दिलेलं आहे. मी तिला सांगितलेलं आहे बरं का. तिच्याकडे काय काम दिलेलं आहे मी? वाती करायच्या. कारण मला माझ्या फ्रेंड्सला, माझ्या रिलेटिव्हला खूप वाती द्यावं लागतं. तर मी तिच्याकडे हे काम दिलेलं आहे. म्हणून तिला इतकं छान तिची गुंतवणूक झालेली आहे वेळेची. तर सो स्वीट माझी आजी. तर तिने मला मागच्या वेळेस ना इतकं सुंदर गिफ्ट दिलं होतं. यावेळेस तुम्हाला काय गिफ्ट आणलंय? वाव, तुम्ही बघू शकता किती छान गिफ्ट आणलंय. किती सुंदर. सो स्वीट. कोणासारखी दिसते ही? माझ्यासारखीच दिसते ना. काय क्यूट माझी आजी. तुम्ही बघू शकता किती छान गिफ्ट आणलेले. आणि अगदी माझ्यासारखीच गोडे आहे की नाही?